सीआयडी वाल्मी कराडला घेऊन केजकडे रवाना होण्यासाठी कराडची वैद्यकीय चाचणी। तर आज रात्री उशिरा केज कोर्टात रिमांडची सुनावणी होणार। ज्यांचा यामध्ये सहभाग त्यांच्यावर कारवाई होणार, कुणालाही आम्ही सोडणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। शरण आल्यानंतर वाल्मी कराडला सीआयडीकडून अटक, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी। शरण जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट करत वाल्मी कराडची मागणी, हत्या प्रकरणात कराडचा सहभाग असल्याचा आरोप। राजकीय द्वेषापोटी माझं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोडलं, मी दोषी आढळलो तर न्याय देवता देईल ते शिक्षा भोगायला तयार। सीआयडी समोर शरण येण्याआधी कराडकडून व्हिडिओ शेअर। सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा, वाल्मी कराडवर मोठी कारवाई करण्याची मागणी। फक्त खंडणी प्रकरणात शरण येऊन काय फायदा, आमदारांचं मत। फडणवीसांच्या ऍक्शनमुळे वाल्मी कराडला शरण यावं लागलं, लवकरात लवकर कराडची संपत्ती जप्त व्हावी, सुरेश धस यांची मागणी। दोषी नव्हते तर मग वाल्मी कराड पहिल्या दिवसापासून फरार का होते, खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे, संदीप क्षीरसागरांची प्रतिक्रिया। काल धनंजय मुंडे आणि फडणवीसांमध्ये चर्चा, मुंडे फडणवीसांच्या चर्चेनंतर आज कराड करून सरेंडर। हे सर्व घडवलेलं नाट्य आहे का, भास्कर जाधवांकडून प्रश्न उपस्थित। वाल्मी कराडला अटक झाल्यानं आनंद, गुन्हेगारी लोकांचे राजकारणाशी संबंध असतील तर सामान्यांना न्याय कधी मिळणार, वाल्मी कराडने सरेंडर केल्यानंतर अंजली दमानी यांचा सवाल। वाल्मी कराडवर 302चा गुन्हा नाही, खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली, नंतर कराडला जामीन मिळणार, जितेंद्र आव्हाडांची टीका। वाल्मी कराडला सरकारमधील कोणत्या मंत्र्यांनी साथ दिली का हे शोधून त्यांच्यावरही 302चा गुन्हा दाखल करा, कराड शरण आल्यानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला कुणी मदत केली त्यांना जेलमध्ये टाका, कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू, मनोज जरांगेंचा इशारा। पुण्याच्या हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरण, आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार, तर मोहिनी वाघची येरवडा कारागृहात रवानगी। नांदेडच्या वसमतमधील अभियंता इराणमध्ये 24 दिवसांपासून बेपत्ता, सरकारने विशेष लक्ष घालून पतीचा शोध लावावा, अभियंत्याच्या पत्नीची मागणी। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वर पर्यटकांनी झालं फुल, वेण्णा लेक बोटिंग क्लबमध्ये 5 दिवसात 17 लाखांचं उत्पन्न। नववर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा धरण परिसर सज्ज झालेला आहे, पर्यटकांसाठी धरणाजवळ टेंटची व्यवस्था करण्यात आली, पर्यटकांना आदिवासी नृत्याचाही आनंद घेता येणार आहे। पर्यटन स्थळासह धार्मिक तीर्थस्थळी नागरिकांची गर्दी, शिर्डी साईनगरी भक्तांनी दुमदुमली आहे। बुलढाण्याच्या शेगावमधील गजानन महाराजांचं मंदिर आज रात्रभर खुलं राहणार आहे, नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविक शेगावात दाखल झालेले आहेत। नवीन वर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनाने करण्यासाठी अनेक भाविक कोल्हापुरात दाखल झालेत, अंबाबाई मंदिरातील दर्शन रांग हाऊसफुल। तर नववर्षानिमित्त अक्कलकोट नगरीत भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली, महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रातून हजारो भाविक दाखल झालेत। बुलढाण्याच्या सैलानीत सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी, सैलानी बाबाच्या समाधीचं हजारो भाविकांकडून दर्शन। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी विठुरायाची पंढरी नगरी गजबजली, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांनी संपूर्ण गजबजला, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। सांगली तर कुंडली योजनेचा वीज पुरवठा खंडित, 13 गावांचा तब्बल 2.25 कोटींची थकबाकी, पाणीपट्टी भरण्याचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायती बंद, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आजपासून 3 दिवस कामकाज बंद। चंद्रपूर जिल्ह्यात 91% नागरिकांची ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेला पसंती, कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघातर्फे आवाज जनतेच्या उपक्रमातील निकाल। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांकडून ड्रग्ज विरोधी विशेष मोहीम सुरू, गेल्या 5 दिवसात 300हून अधिक नशेखोरांवर कारवाई। सांगलीच्या विश्रामबागमध्ये 25,000ची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक, लाचलुचपत विभागाची कारवाई। गोंदिया शहरात एकाच रात्री 5 दुकानात दरोडा, दरोड्यात लाखोंची रोकड लंपास, व्यापाऱ्यांकडून पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्न निर्माण। 2 तरुणांच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण, डोंबिवलीच्या कुंभारखान परिसरातील धक्कादायक घटना, 3 आरोपींना अटक।
जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं. अचानक झालेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान, बळीराजा चिंतेत. पुण्यातील नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोच्या दरात घसरण, घसरलेल्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली. जळगावच्या बोदवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीमुळे मका हरभरा पिकांचं मोठं नुकसान. जळगावमध्ये अवकाळी पावसाचा शेवगाव बागेला मोठा फटका, वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या. ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात 80% घट होण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता, नुकसान होण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा आणि गहू पीक धोक्यात. कांदा पिकाच्या वाढीवर परिणाम, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा फवारणीची वेळ. सोलापूरच्या पंढरपुरात ड्रेनेजचं पाणी यमाई तलावात मिसळत असल्याने माशांसह पक्ष्यांच्या जीवाला धोका. प्रशासनाने तलाव त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, पक्षीप्रेमींचा इशारा. नांदेडच्या अर्धापूर आणि मोदखेड तालुक्यात हवामान बदलाच्या केळी रोगावर परिणाम. हवामान बदलामुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. अकोला जिल्ह्यात रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड, 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. 3 महिन्यात घेतलं 9 लाखांचं उत्पन्न. नाशिकच्या मनमाड शहरात दाट धुक्यामुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता. गहू हरभरा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता. पुण्याच्या पानशेत परिसरात दुर्मिळ होत असलेल्या हरिण, सांबरसह वन्य प्राण्यांचा मुक्त संचार. वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पर्यटक आणि नागरिकांनी प्राण्यांना त्रास देऊ नये, वन विभागाचं आवाहन. साताऱ्याच्या कराडमधील उंडाळे गावात बिबट्याची दहशत. बिबट्याकडून भर दिवसा चालत्या वाहनांवर हल्ला. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची वन विभागाकडे मागणी.